अच्छा, या मोर्चाच्या अनुषंगाने आपलं काय मत असतं? अहमदपूर शहर व तालुक्यातील जवळपास 37 मुद्द्याच्या अनुषंगाने आजचा मोर्चा होता, परंतु जास्तीचा फोकस प्रामुख्याने नगर परिषदनं इथल्या ज्या स्लम एरिया आहेत त्या सर्वांना ज्यांच्याकडे पूर्वीची नळाची थकबाकी आहे असे म्हणून 15-15, 20-20 हजार रुपयाच्या नोटिसा दिलेल्या आहेत। या नोटिसा अतिशय बेकायदेशीर अशा स्वरूपाच्या आहेत आणि लोकशाहीमध्ये हे अपेक्षित नाहीये, म्हणून वारंवार या संदर्भात तक्रारी निवेदनं दिलेल्या आहेत। माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित यंत्रणेसोबत माझी बैठक सुद्धा त्यांनी लावलेली होती, सुनावणी लावली होती, त्या ठिकाणी सुद्धा आमची चर्चा झाली, परंतु आचारसंहितेच्या नावाखाली कारवाई झाली नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आचारसंहिता संपली, आता या विषयावर गती द्या म्हणून आम्ही विनंती केली आणि जोपर्यंत हे बेकायदेशीर जे नोटीस आहे ते रद्द करणार नाही तोपर्यंत आंदोलन याच्याही पेक्षा तीव्र राहणार आहे, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। नगर परिषदेच्या माध्यमातून जी वसुली सुरू आहे ती 50% प्रमाणात झालेली आहे। ज्यांनी 50% प्रमाणात भरलेले जे लोक आहेत त्यांची वापस द्यायला लावलं निश्चितपणानं जे बघा जे जे नियमाचं आहे ते त्यांनी करावं, त्याला अडचण किंवा विरोध करायचा कोणाचंच कारण नाही, परंतु ज्यांच्याकडं तुमच्याकडं नळाची नोंदणीच नाही, सो मोठं कुणाचा तर अहवाल घ्यायचा, अहवालानुसार त्यांच्याकडे 15 वर्षाची थकबाकी आहे आणि तूर्त 3 वर्षाची थकबाकी भरून घेणे योग्य म्हणायचं, 10,000 15,000 हा कुठला न्याय? अरे अनाधिकृत होतं, तुम्ही का झोपी काढला का 15 वर्ष? माझी तर मागणी मुळात अशी आहे की इथला नगर परिषदेचा जे पाणी पुरवठ्याचा इंजिनियर आहे, कर्मचारी आहे, मुख्याधिकारी आहे, यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे। कारण बेकायदेशीर म्हणजे अवैध नळ कनेक्शन घेतले असं म्हणता ना तुम्ही, 15 वर्ष आहेत म्हणता ना, मग 15 वर्ष इथला क्षेत्रीय अधिकारी का झोपा काढला का? आणि जर होणार नसेल तर ही शासकीय जे थकबाकी आहे, नगर परिषदेची थकबाकी आहे, ते तुमच्यामुळे आहे आणि म्हणून तुमच्या पगारातून ते वसुली करावी हा आमचा दुसरा स्टँड आहे। या निर्णयावर त्यांनी काय करतील बघूया, नाही म्हटलं तर मग शासनाकडे ही दुसरी मागणी करूया, खूपच अडचण आहे तर कोर्टात सुद्धा आम्ही जाऊया, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। म्हणून सांगतात आणि तुम्ही त्यांना नको म्हणून सांगतात। नाही 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 नाही, तुम्ही गल्लत करू नका। आम्ही काय म्हणतो, पहिलं प्रश्नाकडे लक्ष द्या। अहमदपूर शहरातली वसुली करू नका असं आमचं मत नाही, हे लक्षात घ्या। ज्यांच्याकडे नियमित नळ कनेक्शन आहे त्यांनी नळपट्टी घरपट्टी भरलीच पाहिजे, त्याचं कुणाचा विरोध असायचं कारण नाही, परंतु ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे, मी फक्त मौलाली नगरचा उदाहरण देतो, शासकीय गायरानावरल्या झोपडपट्ट्या आहेत, मग झोपडपट्ट्याला अधिकृत नळ कनेक्शनच नाही, नळ कनेक्शन नसताना 15 वर्षाची बाकी तुम्ही कसं काय काढलं? हे आमचं म्हणणं आहे। ज्यांच्याकडे नळ कनेक्शन आहे त्याची वसुली करा, त्याची 50% करा, 75% करा, तुम्ही मालक आहो, परंतु माझा विषय आहे गोरगरीब या इथल्या लोकांचा, त्यांच्याकडे कनेक्शनच नाही, उगत पाठ थोपटण्यासाठी आम्ही किती वसुली केलं म्हणून दाखविण्यासाठी जर या मुख्य बिचाऱ्या लोकांना जर तुम्ही नोटिसा देऊन पैसे वसुलीचं टार्गेट करणार असाल ते चुकीचं आहे। ज्यांच्याकडे नळ कनेक्शन तुमच्या रेकॉर्डला आहे त्यांची वसुली करा, रेकॉर्डला नसलेल्यांची वसुली करू नका। आता नव्यानं नळ कनेक्शन घेताना जे काही तुमचे चार्जेस आहेत ते घ्या, नळ द्या, पाणी द्या, विषय मिटला, अशी पद्धतीची आमची भूमिका आहे।